तुम्हाला जर वारंवार शिंका येत असतील किंवा नाकातून सतत पाणी वाहत असेल तर याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणतो. यामध्ये एकतर हा त्रास तुम्हाला परागकणांची ॲलर्जी किंवा दुसरं म्हणजे धुळीची ॲलर्जी यामुळे निश्चितपणे होत असतो. तर या कंडिशनमध्ये पेशंटची जी इओसिनोफिल काउंट आहे ती वाढली जाते, ज्याला आपण इओसिनोफिलिया असं म्हणतो. आणि दुसरं म्हणजे IgE लेवल वाढली जाते, ज्याला आपण क्रोनिक ॲलर्जीचा त्रास आहे असं म्हणू शकतो. यावर फक्त आणि फक्त होमिओपॅथीच उत्तम रिझल्ट देऊ शकते. याकरिता होमिओपॅथीमधली 2 महत्त्वाची औषधं आहेत. एक म्हणजे सबाडिला 30. सबाडिला 30 हे होमिओपॅथिक औषध लिक्विड फॉर्ममध्ये 2 थेंब 2 चमचे पाण्यामध्ये दिवसातून सकाळी दुपारी संध्याकाळी 3 वेळेस तुम्हाला 15 दिवसांकरिता घ्यायचं आहे. आणि दुसरं एक अत्यंत प्रभावी असं मदर टिंक्चर या ॲलर्जिक रायनायटिससाठी आपण देतो, ते म्हणजे युकॅलिप्टस ग्लोब्युलस. युकॅलिप्टस ग्लोब्युलस मदर टिंक्चर, जे तुम्हाला 5 थेंब 2 चमचे कोमट पाण्यामध्ये दिवसातून 3 वेळेस 15 दिवसांकरिता घ्यायचं आहे. या दोन्ही औषधांमुळे निश्चितपणे तुम्ही ॲलर्जिक रायनायटिसपासून मुक्त होणार आहात. थँक्यू.